पाटील आपलं नाव सांगा पूर्ण. नाव राजकुमार येळगी विठ्ठलवाडी. विठ्ठलवाडी आंध्र प्रदेश आहे, तेलंगणा स्टेटमध्ये. तर पाटील साहेब आज 14 जुलै 2024 आहे. ही आता आपण कापसाच्या प्लॉटामध्ये आलो. हो. तर ह्या कापसाच्या प्लॉटला आता हे लावण कधीचे आहे? लावून बघा 1 जून आहे. 1 जूनचा आहे. 1 जून म्हणजे जवळपास 1.5 महिना झाला समजा. 1.5 महिना भरती झाला. आता भरती 1.5 महिन्याचा प्लॉट आहे. तर पाटील साहेब ह्याला खतं आपले ग्रीन पॅनचे सेंद्रिय खतं वापरलं. पेप्रॉम, पोटास आणि भूमी पॉवर. आता हे टाकलं आणि त्याच्यानंतर ग्रो नायट्रोची फवारणी घेतलं. तर पाटील साहेब मला सांगा, हे खतं तुम्ही गेल्या वर्षी पण वापरला आणि ह्या वर्षी पण वापरला? गेल्या वर्षी मिरचीला वापरला आणि ह्या वर्षी कापसाला वापरला. तर आता हे 1.5 महिन्याचा प्लॉट आहे. तर पाटील साहेब तुम्हाला ह्या खताविषयी नेमकं काय फरक वाटते सांगा बरं. काय एकदम कळा चांगली आहे. कळा चांगली आहे. पानं पसर आहेत कसं? थोडं घ्या. पानं पसर आहे. रोगराई काय वाटते का? रोग काय नाही सध्या तर. रोग काय फुटवा आहे. फुटवा कसा आहे? फुटवा आहे. चापळी चालू आहे याला. चालू. आता 1.5 महिन्याचा प्लॉट आहे. चापळी चालू आहे प्रत्येक झाडात. मला थोडस साहेब थोडं फिरून दाखवा बरं. एक लेवल वाट आले का प्लॉट? समान आहे. पूर्ण एक समान आहे. आणि लोकांचे तुमच्या बरोबरीचे काही कापसाचे प्लॉट आहेत त्याला रासायनिकचे खतं वापरले. दुसरीकडे समजा त्याला रासायनिकचे खतं वापरले. त्या प्लॉटामध्ये आणि आपल्या प्लॉटामध्ये काय फरक आहे? ह्याची बघा काळुकी चांगली आहे. हिरवगार पळाले म्हणून. हिरवगार पळाले. फुटवा पण जास्त आहे. जरा हाईट चांगलं वाटायला आणि एक लेवल वाटायला. एक लेवल आहे. समान आहे पूर्ण. तर पाटील साहेब आता तुम्ही 2 वर्ष झालं कंटिन्यू खत वापरला? 2 वर्ष झालं. 3 वर्ष झालं. 3 वर्ष झालं समजा. तर तुमच्या मार्फत लोकांना काय संदेश आहे म्हणून? खतं ऑर्गॅनिक खतं आहे. चांगली आहेत. हो. आता रेटही तेवढ्या कमी आहेत की रेट पण कमी आहेत आणि विशेष म्हणजे शेतकऱ्याला परवडासारखं आहे. तर आपल्या Result कंपनीचा एक रिझल्ट पण तसा आहे आपल्या नजरेसमोर आहे. ह्याला तुम्ही रासायनिकचं कोणतेही खत वापरलं का? नाही. एकही थैला वापरलं. एकही रासायनिक वापरलं नाही. रासायनिक नाहीच. तर आपला एक मिशन आहे पाटील, हे काळी आई वाचवा. रसायनमुक्त शेती आणि विषमुक्त अन्न हे कसं भेटेल आणि हे जमीन कसं सुरक्षित राहील ह्याच्याकडे आपल्या कंपनीचा उद्देश आहे. त्याबद्दल तुम्ही आमच्या कंपनीचे खतं वापरला. तुम्ही खतं वापरून समाधानी आहात का? समाधान. तर रिझल्ट चांगला आहे. रिझल्ट चांगला आहे. रिझल्ट समोरच आहे ना आपल्या. बरं तुम्हाला काय वाटते बरं ह्या खताविषयी? चांगलं आहे का? खताला फुडकीला मिळणार, फुडकीला ना भेटणार आणि लोकांच्या डोक्यामध्ये लवकर बसणार. हां. तर आपल्या कंपनीचं तुम्ही खतं वापरून तुम्ही समाधानी आहात. कंपनीचं तुम्ही खतं वापरल्याबद्दल आमच्या कंपनीतर्फे तुमचा आभार मानतो. धन्यवाद पाटील साहेब.